पालक कोणाला आवडते तर कोणाला नाही। पालकाचे अनेक पदार्थ बनवले जातात। पालक पनीर, पालक भाजी, पालक भजी, पालक पराठे आणि पालक पुरी। पालकाचे तेच पदार्थ जर खाऊन कंटाळा आला असेल तर मग बनवा खमंग कुरकुरीत पालकाची वडी। अगदी कमी साहित्यात कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते। ह्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते एकदा बघून घ्या। सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरलेली पालक घेतलेली आहे। ह्या रेसिपी करता मी पालकाची एक जुडी वापरलेली आहे। आता ह्या बारीक चिरलेल्या पालकमध्ये मी 5 मोठे चमचे बेसन घातलेला आहे आणि 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाचं पीठ आणि बेसन हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू शकता। आता हे दोन्ही पीठ ह्या पालकमध्ये छान मिक्स करून घ्यायचे। पालकची ही वडी करायला खूप सोपी आहे। तुम्ही हा पदार्थ साइड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता। आता पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तीळ घातलेला आहे, 1 मोठा चमचा ओवा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता 1 छोटा चमचा जिरे घातलेले आहे, 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे, 1 छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे, 1 छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे सगळे पदार्थ मिक्स करताना मी पाण्याचा वापर केलेला नाहीये, पण तुम्ही ह्याच्यामध्ये गरज वाटल्यास थोडं पाणी घालू शकता। आता ह्याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे। तेल घातल्यानंतर पुन्हा छान हे मिश्रण मळून घ्यायचं। अशा पद्धतीने हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता इथे मी इडली पात्रातलं भांडं घेतलेलं आहे, त्याला तेल लावून ग्रीस केलेलं आहे। तुम्ही ताटाचा देखील वापर करू शकता। ह्या तेल लावलेल्या भांड्यामध्ये हे पिठाचं मिश्रण छान थापून घ्यायचं। हे मिश्रण थापून घेतल्यानंतर वरतून मी पुन्हा तीळ लावलेले आहेत। तीळ लावल्यानंतर हे पुन्हा थोडं दाबून घ्यायचं। इडलीच्या भांड्यामध्ये मी आता पाणी घातलेलं आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता ही वडी आपल्याला 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायची आहे। पालकची वडी ही आता वाफवून तयार झालेली आहे। थंड झाल्यावरती त्याचे छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे। अशा प्रकारे आता वड्या कट करून झालेल्या आहेत, त्या आता आपण फ्राय करून घेऊया। पॅन मध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये ही पालकची वडी घालून तळून घ्यायची। दोन्ही बाजूनी ही वडी छान सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यायची। तुम्ही ह्या वड्या फ्राय न करता नुसतं उकडलेल्या सुद्धा खाऊ शकता। अशा प्रकारे पालकची खमंग कुरकुरीत वडी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही सोपी आणि पौष्टिक वडी घरी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल।